housing.com आणि राहुल यादव तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला जाणवेल की एकेकाळचा पूर्ण VC फंडिंगचा राहुल यादव वॉज अ ब्लू आईड बॉय आणि त्याच्या मागे फंडर्स लागलेले होते. त्याच्या housing.comला प्रचंड प्रमाणात फंडिंग मिळालं, सॉफ्ट बँकचं पण फंडिंग मिळालं. परंतु दुर्दैवाने housing.com कुड नॉट क्रिएट अ सेन्सेशन. अल्टिमेटली ती कंपनी बंद पडली. याचं साधं कारण असं की तुमचं प्रॉडक्ट मार्केट फिट असलं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या सिस्टीम्स आणि प्रोसेसेस कशा तयार करताय. housing.com वॉज अ प्लॅटफॉर्म बेसिकली लोकांना म्हणजे क्युरेटेड आपण हाऊस कसे शोधू शकतो आणि त्याचा एक सर्च प्लॅटफॉर्म म्हणून तो तयार करत होता. परंतु त्याच्यामध्ये सिस्टीम्स नव्हत्या, त्याच्यामध्ये प्रॉपर प्रोसेसेस नव्हत्या आणि त्याच्यामुळे बरेचसे जे वेंडर्स होते, बरेचसे जे ब्रोकर्स होते त्यांना त्या प्रकारच्या सर्व्हिसेस मिळाले नाहीत. ते त्याच्यातनं दूर जायला लागले. सप्लाय साईड कमी झाल्यानंतर डिमांड साईड ऑब्व्हियसली इफेक्ट झाली आणि अल्टिमेटली housing.com केवळ चांगल्या प्रोसेसेस नसल्यामुळे बंद करावी लागली, फंडिंग असूनसुद्धा. आणि राहुल यादव जे एका वेळी सेन्सेशन नाव होतं त्याला पुढच्या फंडिंगसाठी फंडिंग पण मिळालं नाही. म्हणून आपल्या प्रोसेसेस, आपल्या सिस्टीम्स पॉवरफुल असणं आपल्या बिझनेससाठी अत्यंत गरजेचं आहे.